तर झारखंडमधील रांचीतील ही दृश्य आपण पाहतोय आताची लाईव्ह दृश्य। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमा झालेले आहेत आणि त्यांना आटोक्यात आणण्यासाठी त्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि तिथली ही आताची लाईव्ह दृश्य। परिस्थिती बिकट होत चालली आहे। विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र विद्यार्थी काही मागे हटायला तयार नाहीये। सुरक्षा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे। रांचीत विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। विधानसभेवर त्यांनी हा आपला मोर्चा नेलेला आहे आणि विधानसभा परिसरातली ही दृश्य तुम्ही पाहू शकता। मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग करण्यात आली आहे मात्र तरी देखील विद्यार्थी बॅरिगेट्स तोडून आत शिरण्याचा प्रयत्न करतात। तर हे बॅरिगेट्स ओलांडून हे विद्यार्थी आत जाण्याचा प्रयत्न करतात। आम्ही आमच्या मागण्यांवरती ठाम आहोत, सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे। झारखंडमधील भरती परीक्षेत कथित घोटाळ्यामुळे हे विद्यार्थी चांगले संतापलेले आहेत। आम्हाला न्याय हवा आहे। आम्ही वारंवार या गोष्टीसाठी रस्त्यावर उतरणार नाहीत। आम्हाला आत्ताच न्याय हवा आहे असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। रांचीमध्ये हजारो विद्यार्थी CGL परीक्षा रद्द करून CBI चौकशीच्या मागणीसाठी विधानसभेवरती पोहोचलेले आहेत आणि पोलिसांनी बॅरिगेड्स लावून रोखण्याचा त्यांना प्रयत्न केला मात्र विद्यार्थी ऐकायला तयार नाही आहेत। दिल्लीतील आंदोलनाप्रमाणेच हे आंदोलन देखील आता तीव्र होताना पाहायला मिळत आहे। या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून पाण्याचा मारा करण्यात आलेला आहे तरी देखील विद्यार्थी मात्र आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। झारखंडमध्ये भरती परीक्षेत झालेल्या कथित घोटाळ्यावरून विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। रांचीमध्ये हजारो विद्यार्थी एकवटले आहेत, जोरदार आंदोलन करतायत। या विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या दिशेने कूच केले आणि विधानसभा परिसरात हे विद्यार्थी आता पोहोचल्याचं देखील समोर येत आहे। विधानसभेपर्यंत जाण्याच्या मार्गात एकूण 6 बॅरिगेड्स पोलिसांकडून लावण्यात आले होते, त्यापैकी 3 बॅरिगेड्स ओलांडण्यात या विद्यार्थ्यांना यश आलेलं आहे। यापैकी 3 बॅरिगेड्स विद्यार्थ्यांनी पार केलेले आहेत। विद्यार्थी विधानसभेच्या अगदी जवळ आलेले आहेत। तर आपण पाहतोय विद्यार्थ्यांना रोखण्याचा या पोलिसांकडून आटोकाट प्रयत्न केला जातोय मात्र विद्यार्थी काही ऐकायला तयार नाही आहेत। आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम राहून सरकारला आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। आणि दरम्यान सरकारने विद्यार्थ्यांच्या 98% मागण्या या मान्य केलेल्या आहेत असा दावा केला होता। हा दावा देखील या विद्यार्थ्यांनी फेटाळून लावलेला आहे। आमच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाही आहेत असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। पेपरफुटी विरोधातील हे आंदोलन आता तीव्र होताना पाहायला मिळत आहे। काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। अतिशय शांततेत हे आंदोलन सुरू होतं मात्र आज या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। रांचीत विधानसभेवर हे आंदोलन पोहोचलेलं आहे, मोर्चा पोहोचलेला आहे या विद्यार्थ्यांचा। दरम्यान पोलिसांकडून पाण्याचा मारा केला जातो विद्यार्थ्यांवर तरी देखील विद्यार्थी मात्र हटायला तयार नाही। विद्यार्थी विधानसभेच्या अगदी जवळ आलेले आहेत। या विद्यार्थ्यांना रोखण्याचा पोलिसांचा आटोकाट प्रयत्न आहे मात्र विद्यार्थी काहीच ऐकण्याच्या तयारीत नाही आहेत, आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। दिल्लीच्या जंतर मंतरवर ज्या पद्धतीने आंदोलन झालं, कॉकरोच जनता पार्टीने दिक्केंच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी देखील करून दाखवलं। अगदी त्याच पद्धतीने हे आंदोलन होताना दिसतंय। CGL परीक्षा रद्द करा आणि संबंधित प्रकरणाची CBI चौकशी करा ही मुख्य मागणी या विद्यार्थ्यांची आहे आणि ही मागणी मान्य करून इतरही काही महत्त्वाच्या त्यांच्या मागण्या आहेत। त्या मागण्यांसह हे विद्यार्थी आता विधानसभेवर पोहोचलेले आहेत।